नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घट्टसर असं आंबट दही घेतलेलं आहे। कढीसाठी आपल्याला आंबट असं दही हवं आहे, त्यासाठी हे मी 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, जिरं, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एक वाटण तयार करून घेणार आहोत। पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। छान असं आपलं बारीक करून झालेलं आहे। आता हे वाटण आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण दही घालून घेऊया। त्याचसोबत आपण इथे 1 मोठा चमचा भरून बेसन पीठ घालून घेणार आहोत, कारण बेसन पिठामुळे कढीला घट्टसरपणा असा येतो, त्यामुळे बेसन पीठ आवर्जून घाला। मिक्सरला फिरून घेतल्याच्या नंतर पाहू शकता बेसन पीठ आणि दही छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करू। इथे मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे, त्यासोबत 1 चमचा तेल देखील घालायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यासोबत 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता लगेच 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। हे आपल्याला तेला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे फक्त तुपाचा देखील वापर करू शकता। छान असं मंद आचेवर हे वाटण आपण परतून घेऊया। यामुळे कढी अगदी चविष्ट होते। या पद्धतीने नक्की ट्राय करा। थोडीशी हळद घालायची आहे, यामुळे कढीला छान असा रंग येईल। छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मिक्सरला दही आणि बेसन पीठ जे मिक्स करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। लागेल तसं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आपल्याला कढी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे। मी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील करणार नाही, त्यामुळे मी इथे इतपत पाणी मला योग्य आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढीला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कढीला छान अशी उकळी आलेली आहे। चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आपल्याला आता ही कढी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे उकळून घ्यायची आहे। छान अशी मंद आचेवर आपली कढी उकळत आहे। बेसन पीठ घातल्यामुळे अजिबात कढी फुटत नाही। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। सुंदर अशी आपली कढी तयार झाली आहे। अजून थोडा वेळ आपण कढी उकळून घेऊया। पाहू शकता सुंदर अशी आपली कढी तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान अशी आपली कढी उकळली गेलेली आहे। वरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तयार आहे आपली गरमागरम कढी। ही कढी खाण्यासाठी मी इथे गरमागरम भात, गरमागरम भजी, चपाती असा बेत केलेला आहे। तुम्हाला कढी कशासोबत खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.